नमस्कार शेतकरी बांधवांनो, कशा आहात तुम्ही? आणि मी तुमचा मित्र किरण, मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रगतशील शेतकरी. तर शेतकरी बांधवांनो, आज खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे की त्या विषयाबद्दल खूप जास्त मनाला लोकांना अशा शंका असतील की असं का होतंय किंवा का झालं असं. तर आपण थंबनेल तर वाचलं, थंबनेलवर मी सांगितलं आहे की मूग समजा कडधान्य यांचे बाजार का वाढले एवढे बाबा, कारण काय त्याचे किंवा कशामुळे एवढं बाजार वाढले, तर मी तुम्हाला हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सेट करा, कारण अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर शेतकरी बांधवांनो, मुख्य कारण म्हणजे एक की शेतकरी बांधवांमुळं म्हणजे कुणामुळं असं झालं की कडधान्यांचे बाजार वाढले किंवा बाजार खूप जास्त वर गेले. तर शेतकरी बांधवांनो, विषय आज झाला की शेतकऱ्यांना आता सवय लागली आहे की ऊसाचं पीक करावं, कांद्याचं, अनेक दुसरं पीक करीत आहे. त्याच्यामुळे कडधान्य शक्यतो शेतकरी करीत नाही. आता तुम्ही जर तुमच्या आसपास पाहिलं तर किती कडधान्याचे रानं आहेत. तुम्हाला सांगा, गहू ज्वारी असं गव्हाचं ज्वारीचं सुद्धा ही वाढलेलं आहे बाजार. त्याचं मुख्य कारण काय? कारण कांदा आणि ऊस, अजून कपाशी, अजून खूप जास्त अशा ज्या हे आहेत ना पिकं आहेत, त्याच्यामुळे या बाकीच्या पिकांना कोणी करत नाही. शेतकरी म्हणतो आता पैसे त्याच्यात त्याला खूप आदब असतोय किंवा आपल्याला जास्त पैसे कमवायची हवा असते, त्याच्यामुळे शेतकरी असा करतो की समजा कांदा लावूया, आता ऊस लावूया. ऊस तर काही एकदा लावला की वर्षाने काढा येतो, खूप पैसे करून देतो ऊस. पण त्याच्यामुळे आता तुम्ही जर मुगाचे बाजार पाहिले तर 80-90 रुपये किलो झाला आहे मूग. तुम्ही जर आता मटकीचे बाजार पाहिले तर मटकीचे बाजार आहेत आता 100 रुपये किलोने मटकी आत्ता भेटते तुम्हाला. तर तुम्ही विचार करू शकता किती महाग झालेले आहे. आणि तुम्ही जर बाजारात गेले आठवड्याच्या बाजारात तर 30-40 रुपये पावशेर भेटते मटकी. तुम्ही पाहू शकता की किती बाजार वाढले आहेत. आणि कारण काय? शेतकऱ्यांनी मटकी समजा कडधान्य करायचं कमी केलं, त्याच्यामुळं तर रेट कमी वाढले ना, त्याशिवाय तर वाढू शकत नाहीत ना. किंवा त्याच्यात काय व्यापाऱ्यांचा सुद्धा काय हात नाही आहे की रेट वाढले म्हणून. ते विषय असा झाला आहे की शेतकरी करीतच नाही. ते आपले इथं तुम्ही जर पाहिलं, जे व्हिडिओ पाहताय, मला एवढंच सांगा की तुमच्या आसपास किती रानात कडधान्याचं पीक आहे. तर समजा कुणी कडधान्य केलं आहे हे मला कमेंटमध्ये सांगा की कुणाची आहे कडधान्य, हे मला तुम्ही सांगा. मी तुम्हाला सांगतो की 90% लोक जे माझा व्हिडिओ बघत असतील तर त्याच्या घरी कडधान्याचं पीक नाही आहे. 90%. असे 10% लोक असतील की त्यांची आसन पण नसन, पण मला काय माहीत नाही की हा व्हिडिओ किती जण पाहतील किंवा किती आपले व्ह्यूज होतील या व्हिडिओवर. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगू शकत नाही. पण मी 100% सांगतो, 90% लोक असे असतील की ज्यांच्या रानात कडधान्य नाही आहे आत्ता, किंवा ते करीतच नाहीत, बाजारातून आणतात. तर शेतकरी बांधवांनो, हाच एक मुद्दा आहे की शेतकरी करीत नाही, त्याच्यामुळे तर रेट वाढत चाललेत. गव्हाचा रेट किती आज? गव्हाचा रेट तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. मी सांगत नाही, कमेंटमध्ये सांगा की किती रेट आहे. बाजरीचा पण तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये की किती रेट आहे. मला माहीत आहे, पण मी तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की मला की तुम्हाला माहीत आहे का नाही किती रेट झाला आहे गव्हाचा. का? तर आपण गहू करीत नाही, त्याच्यामुळे तर एवढा पीक रेट झाला आहे ना. असं नाही ना की गहू नाही. तुम्ही म्हणाल गहू तर आम्ही करतो तरी रेट का? तर गव्हाचं प्रमाण खूप जास्त लागतं आहे. आता तुम्ही चपाती करताय, बाकीचं भाकरी करताय, त्याच्यामुळं लागणार आहे. पण जेवढं लागते तेवढ्या प्रमाणात केलं पाहिजे. तेवढ्या प्रमाणात नाही आपली, तर त्याच्यामुळं तर रेट वाढतोय ना. आणि तुम्ही जर कडधान्य जरी घेतलं तरी तेवढ्याच प्रमाणात, जास्त प्रमाणात होत नाही, त्याच्यामुळं तर आपलं रेट वाढत आहे ना. तुम्ही जर एक 10-20 वर्षापूर्वी आधी पाहिलं तर कडधान्याला कोणी विचारत पण नव्हतं. इतकी बेकार हालत झाली ती त्याची की खूप स्वस्त भेटायचं. आणि आत्ता का झालं तर कोणी करत नाही. तर शेतकरी बांधवांनो, प्लीज आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सेट करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा. तुमचे जे व्हॉट्सअपला ग्रुप असतील त्याच्यावर पण टाका, कारण आपल्या चॅनलवर आपल्याला लवकरात लवकर आपला चॅनल मॉनिटाईज करायचा आहे. त्याच्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा. आणि शेतकरी बांधवांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान.